नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात आणि आजचा भाग देखील खूप छान, जबरदस्त दाखवलाय. आता प्रिया विरोधामध्ये एक-एक पुरावे सादर करत फायनली ही प्रिया म्हणजेच तन्वी नसून तर ही बबली लोखंडे हे आता सायली अर्जुनने सर्वांसमोर पुराव्यासहित सिद्ध केलंय. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूयात. अर्जुन आता वंदना जाधवला आवाज देऊन बोलवतो. आता वंदना जाधव येते आणि प्रियाच्या खाडकन कानाखाली देते. आता प्रिया मात्र नेहमीप्रमाणे ड्रामा करायला सुरुवात करते की ह्याला काय अर्थ आहे, कोणीही येतं आणि मला माझ्या कानाखाली देतं, कोणीही येऊन काहीही सांगतं, ही बाई कोण आहे, मी काही हिला ओळखत नाहीये वगैरे. आता मात्र वंदना जाधव सांगते की मला ओळखलं नाहीस, अगं मी त्याच सोहम जाधवची आई आहे, ज्याला तू लहानपणी कायमचं अपंगत्व दिलंस ना, तोच सोहम जाधव. अगं लहानपणी मुलं स्वतःच्या भविष्याची स्वप्न रंगवत असतात, पण तू तू काय केलंस, तू त्याचं पूर्ण भविष्यच उद्ध्वस्त करून टाकलंस ग. माझा मुलगा आज देखील चाकाच्या व्हीलचेअरवर बसून असतो आणि तू तू मात्र इकडे राजरोजपणे हिंडतेस. खरं तर आता ही वंदना जाधव देखील खूप जास्त चिडलेली असते आणि आता ज्या वेळेस या बबलीने लहान असताना या सोहम जाधवला कशा प्रकारे मारामारी करताना पाडलं होतं, त्याला कशा प्रकारे इजा पोहोचवली होती हे दाखवलंय आता. आणि त्याच वेळेस या सोहमने आता स्वतःचा बचाव करण्यासाठी तिथेच एक पेटती शेकोटी असते, त्याचं एक लाकूड उचलून या बबलीच्या खांद्यावर मारलं होतं. त्यामुळे तिला देखील बरंचसं भाजलं होतं खांद्यावर आणि तो भाजल्याचा व्रण मात्र तिच्या खांद्यावर आजही आहे. आणि याचाच राग म्हणून तिने सोहमला जोरदार ढकलून दिलं आणि त्यातच सोहमला ही भयंकर इजा झाली आणि कायमचं अपंगत्व आलं होतं. तर या सोहमची आई मात्र आता इथे जाम चिडलेली दाखवली आहे. नाही, हे सगळं काही स्वाभाविक आहे. एखाद्याच्या मुलाला इतकी इजा पोहोचवल्यानंतर कुठलीही आई गप्प कशी बसेल. ती आता प्रियाला खूप शाप देत असते, बोलते की तुझं कधीही चांगलं होणार नाही, तुला कधीही सुख मिळणार नाहीये, तू मरताना देखील ना ओल्या लाकडांवर पडून राहशील, तुला कोणी 4 लोक आग द्यायला देखील येणार नाहीयेत, असं बरंच काही आता ही सोहमची आई बोलत असते की तू किडे पडून मरशील वगैरे. आता हे सगळं ऐकल्यावर प्रिया लगेच बोलते, अरे कोणीतरी थांबवा या बाईला, काय अभद्रसारखं बोलतीये ही बाई, कोणीतरी थांबवा. आता मात्र वंदना जाधव खूप चिडते आणि परत एकदा प्रियाच्या खाडकन कानाखाली देते. आता प्रिया बोलते की ह्याला काय अर्थ आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा काय पुरावा आहे बरं तुमच्याकडे की हे सगळं मी केलंय म्हणून. आता इतकं सगळं काही प्रियाचं सत्य समोर येऊन देखील प्रिया आता निर्लज्जपणे नेहमीप्रमाणे सगळ्यांकडे आता पुरावे मागत फिरतीये. त्यावर आता सायली बोलते की आहे, खूप मोठा पुरावा आहे आणि तो पुरावा म्हणजे तुझ्या डाव्या खांद्यावर असलेली भाजल्याची खून आहे ना प्रिया, तुझ्या खांद्यावर भाजल्याची खून. आता हे ऐकल्यावर अश्विन लगेच बोलतो, म्हणजे ही खून लहानपणीची आहे तर, पण हिने तर मला सांगितलं होतं की ती भाजल्याची खून तर तिला आश्रमामध्ये चटका लागला होता त्याची आहे. त्यावर आता सायली सांगते की नाही भाऊजी, आश्रमामध्ये हिला कधीही केव्हाही चटका लागलेला नव्हता, ती भाजल्याची खून तिची लहानपणीचीच आहे, जेव्हा सोहमने स्वतःच्या बचावासाठी तिला जळतं लाकूड मारलं होतं ना तेव्हाची. आणि हेच खात्री करून घेण्यासाठी मग आम्ही एक प्लॅन केला. आणि आता सायलीने गुढीपाडव्याच्या दिवशी आता जो काही प्लॅन केलेला होता, प्लॅन म्हणजे हेच की तिने कल्पनाला सांगून मुद्दाम कल्पनाकडनं एक साडी आता या प्रियाला घालायला दिली होती आणि मुद्दाम उशिरापर्यंत आता प्रियाला किचनमध्ये गुंतवून ठेवलं आणि सगळ्यांची तयारी झाल्यानंतर मात्र प्रियाला आवरायला सांगितलं. आणि तेव्हा मात्र आता प्रियाला साडी नीट व्यवस्थित नेसून देण्याच्या बहाण्याने सायली तिकडे गेली आणि तेव्हाच सायलीने तिच्या खांद्यावर असलेला तो भाजल्याचा चटका पाहिला. हे सगळं काही आता सायली सगळ्यांना सांगते. आणि आता कल्पनाच्याही लक्षात येतं की सायलीने नेमकं त्यावेळेस कल्पनाला तिची साडी तन्वीला म्हणजेच या प्रियाला का देण्यासाठी सांगितली होती ते. आता सायली पुढे सांगते की तेव्हाच आमची खात्री होऊन गेली होती. इथे तन्वी किल्लेदार,
तन्वी सुभेदार म्हणून वावरणारी ही मुलगी खरं तर सदा आणि मैनाच्या घरात जन्माला आलेली बबली लोखंडे आहे म्हणून. आणि आता ही वंदना जाधव खाडकन प्रियाच्या कानाखाली देते आणि बोलते की आता तरी ओळखलंस का तू मला, आणि तिथून निघून जाते. आता मात्र आपलं पितळच उघडं पडतंय म्हटल्यानंतर प्रिया गप्प कशी राहील बरं. प्रिया आता नेहमीप्रमाणे तिचा ड्रामा सुरू करते आणि बोलते की हे हे सगळं काही खोटं आहे. कोण आहे ही बाई, या बाईला तर मी ओळखत देखील नाहीये. हे सायली आणि अर्जुन, मला नाही माहिती हे सगळं असं का वागतायत. हे नेहमीच माझ्यावर राग धरून होते, पण आता आता मात्र ह्यांनी माझ्या आयडेंटिटीवरच घाला घातलाय. हे बघा, मी कोणाही सदा मैनाला ओळखत नाही. त्यांना कर्ज देण्यापलीकडे ना माझा काहीही त्यांच्याशी संबंध नाहीये. मी प्रतिमा आणि रविराज किल्लेदारचीच मुलगी आहे. माझ्या अंगामध्ये त्यांचंच रक्त वाहतंय आणि ते अगदी मी अभिमानाने मिरवते. ही जी समोर बाई बसली आहे ना, हिच्याच पोटी जन्म घेतलाय मी. आणि तुम्हाला काय वाटलं, तुम्ही हे असे कुठलेही लो मिडल क्लासचे लोक इथे हजर कराल आणि त्यांच्या सांगण्यावरून माझे आई बाबा, पूर्ण आजी माझ्यावर संशय घेतील. आता प्रियाचा मात्र इथे स्वतःच्या बचावासाठी एकदम असा ड्रामा सुरू आहे आणि ती आता परत परत ओरडून ओरडून तेच सांगायचा प्रयत्न करते की तीच खरी तन्वी किल्लेदार, तन्वी सुभेदार आहे म्हणून. आता ती बोलते की मी डॉक्टर अश्विनची बायको आहे, मीच तन्वी सुभेदार आहे वगैरे. ती आता ओरडून ओरडून सांगत असते. त्यावर आता सायली बोलते की प्रिया, तू हे जे काही बोलतीयस ना, त्या सगळ्यामध्ये ना फक्त एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे की तू दुर्दैवाने का होईना पण अश्विन भाऊजींची बायको आहेस म्हणून. आणि तुला पुरावेच हवेत ना या सगळ्या गोष्टींचे. आहे आमच्याकडे खूप महत्वाचा पुरावा आहे, DNA टेस्टचा. आता मात्र DNA टेस्ट वगैरे ऐकल्यानंतर प्रियाची बोलती मात्र चांगलीच बंद झालीये. तर अर्जुन देखील बोलतो की गुढीपाडव्याच्या त्या क्षणानंतर आमचा हिच्यावरील संशय पक्का करून घेण्यासाठीच आम्ही हिची DNA टेस्ट केली आणि त्यासाठी सायलीने खूप शिताफीने हिचे DNA सॅम्पल्स मिळवले. आता हे ऐकल्यावर घरातील सगळेच जण खूप अवाक झालेले असतात की या दोघांनी हिची DNA टेस्ट केली तरी केव्हा. त्यावर आता रविराज बोलतो की अरे पण मी तर हिची DNA टेस्ट केली होती ना आपण. ही जेव्हा परत आली तेव्हा हिच्या सगळ्याच टेस्ट आपण करवून घेतल्या होत्या आणि तेव्हा तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यावर आता अर्जुन सांगतो की हे अशा टेस्टचे रिझल्ट्स पॉझिटिव्ह आणणं, रिपोर्ट्स मॅनिप्युलेट करणं हे हिच्यासाठी ना खूप सोपं आहे मॅनेज करायला. सिनियर, तुला आठवतं का, जेव्हा प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी सापडली होती तेव्हा सुद्धा त्या डेड बॉडी सोबत हिचे DNA सॅम्पल्स मॅच झाले होते. आणि तू जेव्हा हिची DNA टेस्ट केली तेव्हा सुद्धा हे सॅम्पल्स मॅच झाले होते. नाही, हा निव्वळ योगायोग असू शकत नाही. हे सगळं मॅनिप्युलेट करणं हिच्यासाठी खूपच सोपं आहे. आणि म्हणूनच आम्ही यावेळेस खूप खबरदारी घेतली की ही DNA रिपोर्ट्स मॅनिप्युलेट करू शकणार नाही किंवा DNA सॅम्पल सोबत काहीही छेडाछेड करू शकणार नाही म्हणून. तर तेवढ्यातच तिथे आता मैनावती देखील हजर असते. तर मैनावती लगेच बोलते की हो, आणि मी तर माझा केस लागलीच देऊन टाकला होता, कारण मला या पोरीचं चांगलेच नाक चेचायचं होतं ना म्हणून. त्यावर आता अर्जुन पुढे सांगतो की सायलीने अगदी शिताफीने DNA टेस्टसाठी हिचे केस मिळवले. त्यावर आता सगळेजण चकित होतात की सायलीने हा सॅम्पल कसा मिळवला. त्यावर आता सायली पुढे सांगायला सुरुवात करते की तिने तन्वीचा म्हणजेच या प्रियाचा DNA टेस्टसाठी सॅम्पल कसा मिळवला ते. तर आता सायलीने जे काही कल्पनाला सांगितलेलं असतं की तिजोरीच्या किल्ल्या तन्वीला दे, आणि त्यानंतर तन्वीसोबत तिने जोरदार मारामारी केलेली असते आणि त्या मारामारीमध्ये अगदी तिने प्रियाचे म्हणजेच तन्वीचे केस ओढलेले असतात आणि त्याच वेळेस ती खरं तर हे सगळं काही नाटक करत असते फक्त आणि फक्त DNAचे सॅम्पल्स मिळवण्यासाठी. आता हे ऐकल्यावर तर सगळेच जण खूप हैराण होतात. त्यावर आता कल्पना बोलते की म्हणजे हे सगळं नाटक होतं. तर त्यावर अस्मिता देखील बोलते की हे सगळं काही तू फक्त सॅम्पल्स मिळवण्यासाठी केलंस. त्यावर सायली सांगते की हो, पण प्रतिमा विचारते अगं पण मग तू माझा सॅम्पल कधी मिळवलास.
त्यावर आता सायली खरं तर आधी प्रतिमाची माफी मागते आणि बोलते की माफ करा मला प्रतिमा आत्या, पण त्या दिवशी जेव्हा मी तुमच्या केसांची मालिश करून देत होते ना, तेव्हाच तुमचा एक केस गळून माझ्या हाती आला आणि मी तुम्हाला न सांगता तो केस स्वतःजवळच ठेवून घेतला. त्यावर आता खरं तर प्रियाचं तोंड अगदी पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण आता बाकीचे जे काही यांनी पुरावे दिले त्यामध्ये ती काही ना काही खाडाखोड करतच असते की हे खोटं आहे वगैरे, पण आता DNA रिपोर्ट्समध्ये ती काहीही करू शकणार नसते. त्यावर आता अर्जुन पुढे सांगतो की नेहमीप्रमाणे जसे ही रिपोर्ट्स मॅनिप्युलेट करते तसं तिने करू नये, म्हणून खरं तर आम्ही हा रिपोर्ट्स माझ्या मित्राकडेच दिले होते हे सगळे काही सॅम्पल, पण तिथे देखील प्रियाने तेच केलं. आम्ही मुद्दामहून हिला माहिती करून दिलं की आम्ही हिची DNA टेस्ट करतोय म्हणून, आणि मग मात्र ही चांगलीच बिथरली. त्यावर सायली सांगते नाहीतरी हिची चोरून ऐकण्याची सवय आहेच आणि आम्ही त्याचाच फायदा घेतला. आणि तिने नेहमीप्रमाणे आम्ही जेव्हा ते DNA सॅम्पल्स द्यायला गेलो होतो तेव्हा आमचा पाठलाग करून तिथे देखील लॅब असिस्टंटला हिने लाच देऊन ते रिपोर्ट्स मॅनिप्युलेट करायला सांगितले. तर अर्जुन आता पुढे सांगतो की त्यासाठी तिने ह्या लॅब असिस्टंटला आता पूर्ण आजीने तिला जो दिलेला हार होता तो हार तिने त्या लॅब असिस्टंटला दिला होता. आता हे सगळं ऐकल्यावर पूर्ण आजी तर खूप जास्त शॉक झाली आहे, आणि नाही म्हणजे घरातले सगळेच जण शॉक झालेत. त्यावर आता या प्रियाने जेव्हा त्या लॅब असिस्टंटला भेटून तो हार ऑफर केला होता त्या रिपोर्ट्स चेंज करण्यासाठी, तो सीन दाखवलाय सगळा काही. आता पूर्णाजी खूप जास्त शॉक झालेली असते. त्यावर आता पूर्णाजी विचारते, अगं तो हार माझ्या सासूबाईंचा होता, तो फक्त दागिना नव्हता, तुला मी ते सगळं काही स्त्रीधन म्हणून दिलेलं होतं, आणि तो हार तू असा सहजासहजी दुसरं कोणाला देऊन टाकलास. त्यावर कल्पना बोलते की पूर्णाई, अहो हिला नात्यांची माणसांचीच किंमत नाहीये तर दागिन्यांची किंमत तरी कशी कळणार आहे बरं हिला. हिच्याकडनं अजून दुसरी अपेक्षा तरी काय करू शकतो आपण. तर सायली आणि अर्जुन पुढे सांगतात की तिचा हाही प्लॅन इथे फ्लॉप झाला, म्हणून ही खूप क्रूरपणे पुढचा प्लॅन केला. हिने आम्हा दोघांनाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला आमचा अपघात घडवून. आता हे ऐकल्यावर तर कल्पना खूप जास्त शॉक झाली, तिला खूप जास्त धक्का बसली. त्यावर ती बोलते की नाही आता यापुढे मात्र मला काहीही ऐकवत नाहीये. तर आता सायली आणि अर्जुन सांगतात की प्रियाने हा सगळा प्लॅन कोणाच्या मदतीने आणि कशा प्रकारे केला हे सगळं काही आता ते सांगतात. आणि त्यासाठी अर्जुन आता कॉन्स्टेबलला आवाज देऊन सांगतो की त्या दोघांनाही आत घेऊन ये. तर कॉन्स्टेबल लगेच नागराज आणि महिपत दोघांनाही सुभेदारांसमोर हजर करतो. खरं तर आता त्या दोघांना तिथे पाहिल्यानंतर सगळेच जण खूप आश्चर्यचकित होऊन त्या दोघांकडे पाहत असतात, कारण त्यांना समजत नाहीये की या सगळ्याशी या दोघांचा काय संबंध बरं. त्यावर प्रताप विचारतो देखील, अरे पण या सगळ्याशी ह्या दोघांचा काय संबंध, ह्यांना काय इथे आणलंयस. त्यावर अर्जुन सांगतो की या दोघांच्या मदतीनेच प्रियाने आमचा अपघात घडवून आणला होता. आमच्या गाडीला ज्या ट्रकने धडक दिली त्या ट्रकमध्ये महिपतचीच माणसं होती. आता महिपतचं नाव घेताच महिपत मात्र लगेच तोंड उघडतो आणि सांगतो की सुभेदार, हे बघ, तुला मारायचा बिरायचा काय माझा प्लॅन नव्हता. ही प्रियाच आली होती रडत रडत माझ्याकडे जेलामध्ये, आणि हीच म्हणाली जर का सायली आणि अर्जुन जिवंत राहिले तर मग ही मरेल म्हणून, आणि म्हणून मग मी हिच्या सांगण्यावरून माझी माणसं तुझ्यावर सोडली. हे सगळं काही पाप ना हिचं आहे, माझं नाही आहे काही. त्यावर नागराज देखील सांगतो की मी जेव्हा जेलमध्ये गेलो ना तेव्हा हीच रडत आमच्याकडे आली होती हिची मदत करण्यासाठी, आम्ही नव्हतो हिच्याकडे आलं. ही माझ्यापेक्षा ना हिची पापं जास्त आहेत. आता हे सगळं ऐकल्यानंतर खरं तर सगळेजण शॉक झालेत. त्यावर पूर्ण आजी विचारते, अरे पण हे सगळं काही हिने घडवून आणलंय हे तुम्हाला कसं कळालं बरं.
त्यावर आता अर्जुन सांगतो की पटवर्धन वकिलांनी आम्हाला वेळीच सावध केलं म्हणून आमचा जीव वाचला. आणि आता अर्जुन लगेचच पटवर्धन वकिलांना फोन करतो आणि त्यांना बोलतो की प्रिया तुमच्याकडे आली होती तेव्हा तिने तुम्हाला जे काही सांगितलं ते मला परत एकदा सांगाल का? आता हे पटवर्धन वकील देखील लगेच सांगतात की प्रिया त्यांच्याकडे आली होती आणि तिने पैशांची गड्डी यांच्या समोर ठेवली होती आणि तिने सांगितलं की फक्त महिपत आणि नागराजला बाहेर सोडवायचं नाटक करायचं आणि त्यांच्या मदतीने सायली आणि अर्जुनचा बाहेर खूप मोठा अपघात घडवून आणायचा वगैरे. हे सगळं काही डिटेलमध्ये आता ते पटवर्धन वकील सांगतात. सायली पुढे सांगते की आणि हाही प्लॅन तिचा फसला त्यावर ती जास्तच बिथरली आणि तेवढ्यातच तिला समजलं की आम्ही शांता मावशीला कुठे शिफ्ट केलंय ते. आता अर्जुन मात्र संतोषला घेऊन यायला सांगतो. आता संतोष समोर येताच प्रिया मात्र त्याला नजरेनेच खुणावत असते की माझ्याबद्दल काहीही सांगू नकोस, काहीही खरं सांगू नकोस म्हणून. त्यावर अर्जुन बोलतो की संतोष तुला जे काही माहीत आहे ना ते सगळं सांग. तुला प्रिया पैसे देत होती ना शांता मावशीवर लक्ष ठेवण्यासाठी? त्यावर संतोष सांगतो की हो, पण शांता मावशी काही तिच्या घराकडे फिरकलीच नाही आणि एक दिवस अचानक शांता मावशी मला सरकारी दवाखान्याच्या बाहेर दिसली. त्यानंतर मी लगेच प्रिया मॅडमला फोन करून सांगितलं आणि त्यांनी मला या शांताचा पाठलाग करायला सांगितला, पण तेव्हा मात्र शांता आमच्या हातून निसटली. आणि त्यानंतर अर्जुन बोलतो की ज्या दिवशी शांताचा खून झाला त्या दिवशी रात्री नक्की काय घडलं हे सांग बरं सगळ्यांना. आता खरं तर प्रिया इकडून त्याला खुणावत असते की काहीही बोलू नकोस म्हणून आणि हा संतोष देखील थोडासा घाबरलाय. त्यावर आता इन्स्पेक्टर सावंत त्याला धीर देतात आणि बोलतात की संतोष हे बघ, इथे तुला कोणालाही घाबरायची वगैरे अजिबातही गरज नाही आहे. तू जे काही आम्हाला सांगितलं आहेस ना ते सगळं काही इथे सांगून मोकळा हो. त्यावर आता संतोषलाही थोडासा धीर येतो आणि संतोष सांगतो की त्या रात्री रागाच्या भरामध्ये येऊन प्रिया मॅडमने शांताचा खून केला. आता हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण खूप जास्त शॉक झालेत घरामध्ये की ते इतके दिवस एका खुन्यासोबत राहत आहेत याचं त्यांना खरंच खूप जास्त धक्का बसलाय, खूप आश्चर्य वाटलंय. आणि शांताचा खून केल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे सगळे काही पुरावे नष्ट केले, डेड बॉडी आता या प्रियाने तिच्या गाडीमध्ये टाकली आणि हा सगळा काही आळ अर्जुन सरांवर यावा म्हणून या प्रिया मॅडमने ती डेड बॉडी जी आहे ती अर्जुन सरांच्या गाडीमध्ये लपवली, हे देखील आता संतोष सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर मात्र सगळेजण खूप जास्त शॉक झालेत आणि आता ही प्रिया काय चीज आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आलं आहे. तर रविराज बोलतो की मी ना खूप निर्दयी खुणी पाहिलेत, पण तुझ्या एवढ्या निर्दयी खुणी ना मी आजपर्यंत पाहिलेल्या नाही आहे. आता कल्पना देखील हे ऐकल्यावर खूप चिडली आहे प्रियावर आणि कल्पना बोलते की अगं तू खून केला आहेस, अगं तुझे हात तरी कसे सरसावले खून करण्यासाठी. तर पूर्णा आजी आणि प्रतिमा मात्र जाम शॉकमध्ये गेले आहेत की या मुलीने एका बाईचा खून देखील केला आहेस. अश्विन मात्र खूप भडकलाय आणि अश्विन बोलतो की अगं तू माझ्या आयुष्याची तर वाट लावली आहेस, पण तू माझ्या भावाला देखील खुनाच्या आरोपाखाली अडकवायला निघाली होतीस. खरंच खूप जास्त राग आला आता सगळ्यांनाच प्रियाचा आणि हे सगळं काही स्वाभाविकच आहे. म्हणजे या सगळ्यांना इतका धक्का बसला आहे, ह्यांनाच कळत नाही आहे की आजपर्यंत प्रिया फक्त कटकारस्थानं करते हे सगळ्यांना माहीत होतं, पण ती कोणाचा खून वगैरे करू शकते, ती असं काहीतरी करते ह्याची मात्र कोणाला काही एक कल्पना नव्हते. त्यावर आता नागराज देखील बोलतो की हो नाही म्हणजे सगळी पापं तर हिची आहेत, नाही मी तर एकच पाप केलं आहे पण पुढची सगळी काही पापं ना ती हिची आहेत म्हणून. त्यावर महिपत देखील सांगतो की ही पोरगी ना लई पोहोचलेली आहे, ही माझ्यापेक्षा देखील जास्त पोहोचलेली आहे, हिला कोणाचा खून बिन करताना देखील काहीच वाटत नाही आहे. त्यावर नागराज देखील बोलतो की मी तर सगळ्यांना आधीपासूनच सांगत होतो की ही पोरगी दिसते तशी नाही आहे म्हणून, पण तेव्हा माझ्यावर कोणी विश्वास नाही ठेवला. तर प्रताप आता सायली अर्जुनला बोलतो की तुम्ही हे सगळं काही मला आधी का नाही सांगितलं बरं, हे सगळं काही आधी सांगितलं असतं तर म्हणजे इतके दिवस आपण एका खुन्यासोबत घरामध्ये राहत होतो.
त्यावर अस्मिता देखील बोलते की अरे आम्ही तुमच्यावर विश्वास नसता ठेवला का, तुम्ही का नाही सांगितलं हे सगळं काही आम्हाला. त्यावर सायली बोलते की त्यावेळेस आमच्या हातामध्ये पुरेसे पुरावे नव्हते म्हणून नाही सांगू शकलो. त्यावर आता प्रतिमा बोलते की अरे पण आम्ही काही तुमच्यावर विश्वास नव्हता ठेवणार का, म्हणून तरी तुम्ही आम्हाला हे सगळं काही सांगायला हवं होतं ना. त्यावर सायली बोलते की ही आज इतकी शांतपणे उभी आहे कारण आता ही एकही पुरावा खोडून काढू शकत नाही आहे. फक्त विश्वासाच्या जोरावर जर आम्ही तुम्हाला हे सगळं काही सांगायला गेलो असतो तर हिने मात्र ते पुरावे नष्ट केले असते, ते सगळे काही पुरावे खोडून काढले असते आणि ही साळसूतपणे परत एकदा बाहेर फिरायला, सगळे कटकारस्थानं करायला मोकळी झाली असती. आणि म्हणूनच आम्ही पुराव्यांची वाट पाहत होतो. म्हणूनच मी माझ्या सगळ्या मैत्रिणींची यामध्ये मदत घेतली आणि त्यांची खरं तर या सगळ्यामध्ये खूप मदत झाली आम्हाला. त्यामुळेच आम्हाला DNA टेस्टची वाट पाहण्यासाठी वेळ तरी मिळाला. तर इथे प्रियाचा मुखवटा फाडण्यासाठी सायलीच्या मदतीला तिच्या कोण कोण मैत्रिणी आल्या आहेत आणि त्यांनी कशाप्रकारे सायली अर्जुनची मदत केली आहे हे सगळं काही आपण आधीच पाहिलेलं आहे. तेच सगळं आता फ्लॅशबॅकमध्ये परत एकदा दाखवलं आहे की सायलीच्या कोण कोण मैत्रिणी आल्या आहेत आणि त्यांनी प्रियाची कशी वाट लावली आहे ते सगळं. आता हे सगळं काही ऐकल्यानंतर कल्पना बोलते की अगं म्हणजे मी तुम्हाला दोघांना बाहेर जाऊन देत नव्हते म्हणून तुम्हाला या सगळ्यांची मदत घ्यावी लागली का. त्यावर सायली सांगते की हो, पण खरं तर हे एका दृष्टीने चांगलंच झालं. आम्हाला त्यावेळेस DNA टेस्टची वाट पाहण्यासाठी वेळ तरी मिळाला. त्यावर आता अर्जुन सांगतो की नॉर्मली DNA टेस्टचा रिपोर्ट लवकर येतो, पण मी स्ट्रिक्टली सांगितलं होतं की प्रियाने यामध्ये काही फेरफार करू नये म्हणून फक्त डॉक्टर आणि त्यांच्या हाताखाली एकच असिस्टंट या टेस्टमध्ये इन्व्हॉल्व असेल, त्यालाच फक्त या DNA टेस्टबद्दल सगळं काही माहीत असेल आणि म्हणूनच DNA टेस्टचे रिझल्ट येण्यासाठी आपल्याला इतका वेळ लागला. आता खरं तर सगळ्यांना कळून चुकलं आहे की ही तन्वी नाहीच आहे म्हणून, पण तरी देखील आता एक शेवटचा पुरावा म्हणून सायली आणि अर्जुन सगळ्यांसमोर तो DNA रिपोर्ट वाचणार आहेत. तर आता रविराज विचारतो की मी अगदी माझं मन घट्ट केलं आहे, काय लिहिलं आहे त्या रिपोर्ट्समध्ये सांग अर्जुन. आता अर्जुनचा चेहरा देखील खूप म्हणजे असं झालं आहे त्याला की मी आता कुठल्या तोंडाने ह्यांना सांगू की इतके दिवस तुम्ही जिला प्रेम करताय, जिला माया लावताय ती तुमची मुलगी नाही आहे म्हणून. तर रविराजने त्याचं मन अगदी घट्ट केलं आहे आणि त्याला देखील आता कळून चुकलं आहे की ही आपली मुलगी नाहीच आहे, पण तरी देखील एकदा फायनल DNA रिपोर्ट त्याला ऐकायचा आहे. तर अर्जुन मात्र आता अगदी निशब्द झाला आहे. आता तो म्हणजे जो काही DNA रिपोर्ट आहे ते पुढील भागामध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अगदी पहिल्यापासनं या प्रियाला तन्वी किल्लेदार बनवून कसं या किल्लेदारांच्या घरामध्ये प्लांट करण्यात आलं हे सगळं काही नागराज आणि महिपत सांगतो. नागराज सांगतो की 22 वर्षांपूर्वी त्या ॲक्सिडेंटचा माझा प्लॅन फसला होता आणि मी वाट पाहत होतो फक्त एका संधीची आणि प्रियाच्या रूपाने मला ती संधी मिळाली. या प्रियाचाच शिडी म्हणून वापर करून घेण्याचा मी ठरवलं. त्यावर महिपत सांगतो की या प्रियालाच आम्ही तन्वी किल्लेदार बनवून किल्लेदारांच्या घरामध्ये सोडून दिलं, पण ही तर आमच्या देखील वडताण निघाली वगैरे. आता नागराज आणि महिपत देखील अगदी पहिल्यापासनं त्यांनी कसं त्यांचा प्लॅन केला, त्यांच्या स्वार्थासाठी या प्रियाला तन्वी किल्लेदार म्हणून पाठवलं किल्लेदारांकडे, हे सगळं काही सांगतायत. आता हे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळेल. तर आजचा एपिसोड आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.